तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठरला महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु पश्चिमेस वाहे गोदावरी गंगा शोधून काढली देवीट पवित्रता अशिया ठिकाणी योगी ब्रह्मचारी नमस्कार माझा सद्गुरु गंगा तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम् सदा अलंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनिधिम् नमो नारायणे परब्रह्मस्वरूपम् पुण्डरीकावतंसः श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। योगीराज सद्गुरु गंगाधरी महाराज की जय। ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बजरंगबली हनुमान की जय। हर 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 महादेव। निवृत्तिनाथ महाराज की जय। राम कृष्ण हरे देवोनिया
विराजित
हरिराम कृष्ण Hare
जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे 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 तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती भया निरासले म्हणती निरासले म्हणती भय निरासले संती भय निरासले संती भय निरासले संती भय निरासले संती कृत्य झालो कृत्य झालो कृत्य झालो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो 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 तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती भया निरासले म्हणती भय निरासले संती भय निरासले संती भय निरासले संती भय निरासले संती तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ म्हणे काळ तुका म्हणे काळ आता करुणाचे बळ आता करुणाचे बळ आता करुणाचे बळ आता करुणाचे बळ तुम्ही सांभाळले संधी तुम्ही सांभाळले संती सांभाळले संधी तुम्ही सांभाळले संती भय निरासले कंठी भय निरासले कंठी भय निरासले कंठी भय निरासले कंठी ओवार घुमाई 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 जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्म
भजन करा. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. तुका म्हणे काळ आता करो न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. पांडुरंगा करो चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा, दया
देवाय दातुं मुनीन्द्रै समागततिष्ठान्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तकहे पायावरे मस्तकरे पायावरे मस्तकरे पायावरे या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण हनुमंता कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्ममा जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आज पिंपळगाव मारुतीरायाच्या दरबारामध्ये हा सेवेचा योग आहे आपल्या वैकुंठवासी गंगा भागीरथी गयाबाई राधा कृष्ण पाटील खोकले यांचा दशक्रिया विधी पिंडदान विधी पार पडतोय त्या निमित्तानं देणे को अन्नदान लेणे को हरिनाम तरणे को लिनता डुबणे को अभिमान
सर्वच खोकले परिवार, गंगा भागीरथी इंदुबाई निवृत्ती तुपे, श्री सखाराम राधाकृष्ण पाटील खोकले मुलगा, श्री दत्तू राधाकृष्ण पाटील खोकले मुलगा, श्री विश्वनाथ राधाकृष्ण पाटील खोकले मुलगा, सौ मंदा सुभाष पाटील रोठे मुलगी, सौ सरला तुंजाराम पाटील डोंगरे मुलगी, समस्त खोकले परिवार मातोश्रीला जाऊन आज 10 दिवस झाले. आपल्या धर्मशास्त्रानं जे काही विधी संस्कार सांगितले तो हा परिवार सर्व मोठ्या श्रद्धेने करत आहेत. तो आपण मारुतीरायांच्या कृपेनं थोड्या वेळ सेवा कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व वृद्ध भजनी मंडळ, समोर बसलेले सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, आपले मृदंगाचार्य हरिभक्तपरायण निळोबा महाराज सुरेगावकर, गायनाचार्य ईश्वर महाराज सोमाशे सुरेगाव, हरिभक्तपरायण बंटी महाराज सुरेगाव, सागर महाराज देवडी नाही का, सागर महाराज देवडे, हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज, हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज, सर्वच भजनी मंडळ, पिंपळगावचे सर्व भजनी मंडळ, विनेकरी महाराज, सर्व माता भगिनी, आपल्या धर्मशास्त्रानं जे प्रमुख विधी सांगितले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विधी हा पिंड पदावरी दिला आपुलिया करी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा विधी संत मान्य, सुंदर अशी सिस्टीम आहे, सुंदर अशी प्रसन्नता आहे. करू आपण थोड्या वेळ सेवा. विधी पूर्ण झालेला आहे. नागेश्वरीला गुलतंब्याला विधी पूर्ण झालेला आहे, परंतु ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ असतं. ज्ञान देव तू कैवल्यम नाही ज्ञानीन सदृश्यम. म्हणून अन्नदान आणि ज्ञानदान ज्या योगानं गेलेल्या व्यक्तीला उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी सद्गती प्राप्त व्हावी, चांगली गती प्राप्त व्हावी. हा परिवार सर्व वारकरी परिवार आहे, सगळे नामधारक मंडळी आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे म्हणले. वारकऱ्याला कोणती गती आहे म्हणून सर्व परिवार आपल्या मातोश्रीच्या, कारण त्यांचे आपल्यावर उपकार आहे. पिंड पदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांची ऋण. पितरांचं आपल्या ऋण आहे, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर. तुका म्हणे माझे भार उतरले वजे. कारण त्यांचं आपल्यावर फार मोठं वज आहे. आपलं हे जे शरीर झालं त्यांच्यापासून तयार झालेलं आहे. 7 पिढ्यांचा आपल्या शरीराची संबंध आहे. आपण ज्या वेळेस विधी करतो त्यावेळेस गुरु आपल्याला सगळे नावं का विचारतात? मातृ, पितृ, भ्राता, सगोत्रापा, चतुर्भुज नर, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा, लाधले निवृत्तीने दिधले माझी हाती. जे आपल्याला 7 पिढ्यांचा आपल्या शरीराची संबंध आहे. 7व्या पिढीचा 10% भाग आपल्या शरीरामध्ये, 6व्या पिढीचा 20%, असं मिळून आपलं शरीर तयार झालेलं आहे. म्हणून आपल्यावर उपकार आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही आपल्याला. बाकीच्या सगळ्या ऋणातून मुक्त होता येतं, पण आईच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. आई वडिलांनी आपल्याकरता काय केलं आपण व्यवहारामध्ये प्रत्यक्ष आपण त्याच्यातच आहोत. आपण सगळे ग्रस्ती आहोत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी, कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. हे वाक्य महत्वाचं आहे. प्रेम करणारे सगळेच आहे,
इष्ट मित्र सज्जन सखे येतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ जात, येथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचवले. आणि हे प्रत्यक्ष अनुभवलंय आपण कोरोनामध्ये महाराज. हे काय आता प्रमाण सगळे आपल्या अनुभवाचे आहे ना. नको नको मना गुंतू माया जळी, काळाला जवळी काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. सोडू शकत नाही आपल्याला. सोडवणारे असले तर मदलसा माता आई असावी, ते माता मदलसेसारखी असावी, वडील असावे तर वृषभदेवांसारखे असावे. आता ह्या माता फारच शुद्ध. आईंचं जीवन प्रत्यक्ष बघितलं आपण, एकदम भोळं जीवन. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे, आपोपर भाव नव्हता त्यांच्या ठिकाणी. रस्त्याने कोणी आलं तर हात करायचा घेऊन जा. म्हणजे काही माझं तुझं नाही ना. माऊली सांगतात, आणि मी माझी आईशी आठवण विसरली जायचे अंतकरण, तो संन्यासी जा निरंतर पार्था विठ्ठल. पण हे जी विधी करतो ही गेल्यानंतर करण्याची विधी आहे. आपलं धर्मशास्त्र असतानाच आई वडिलांची सेवा करावी नाही का. कुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. असतानाच आई वडिलांची सेवा करावी. आणि गेल्यानंतर शास्त्राला जेवढी काही विधी सांगितले असतील ते जर आपण यथा योग्य केले तर आपल्याला कोणताही दोष होत नाही. नाही तर मग आपल्याला जावं लागतं कुठंतरी, गयाला जावं लागतं, नाही तर त्र्यंबकला जावं लागतं आणि विधी करावं लागतात. पण ती विधी करून सुद्धा आपण पूर्ण त्याच्यातून नाही सुटत. त्याच्याकरता राजमार्ग एकच सांगितला, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. वृषभदेवाला 100 मुलं आहे. रोज सगळ्याला असं समोर बसवायचं आणि तत्वज्ञानाचा उपदेश करायचा. सगळेचे सगळे मुक्त केले ना. एक ठेवला होता फक्त भरत. भरतखंडे नरदे हे तो भाग्याची संपत्ती. आणि त्या भरतामुळं आपल्या देशाला भारत नाव पडलेलं आहे. एक ठेवला होता, तो सुद्धा एक मुक्काम झाला. जड भरत राजा हरणी गरबी गेला, घाला तो घातला पुढच्या जन्मात तो सुद्धा मुक्त झाला. म्हणजे 100 मुलं आहे. रोज विवेकी वैराग्य ज्ञानी आणि मुक्त झालेले आहे. धृतराष्ट्राला 100 मुलं आहे. पाणी बाजारी कोण नाही राहिले. सगळेची सगळे मूर्ख आहे. माता मदलसा पोटात असतानाच हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले क्रमी कीटकाचा रव रव दुर्गंधी अमंगळीचा बांधा, अशी सांगणारी माता आहे. धाये कृष्ण माऊली भजे त्या हरिहरा, शरण जई गोविंदा परियंदे मदलसा सोहम झुझोरे बाळा. पोटात असताना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारी माता आहे. आई असावी तर माता मदलसे सारखी असावी, वडील असावे तर वृषभ, मग धन्य माता पिता तयाची. म्हणून आपण जो अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबारायांचा, मनुष्य जन्माचं काय फल आहे. कारण फलाशिवाय आपण काहीच करत नाही. आपल्याला जर कामाला बोलवलं, आता कांद्याचं सीझन आहे, कांद्याचा भाग आहे सगळा, तर ते अगोदर विसणार काय भाव देणार तुम्ही. नाही कामाला जायचं असलं तर पगार काय देणार. प्रत्येक गोष्टीला फल आहे. फलाशिवाय कुणीही अध्यात्म सुद्धा करत नाही. असं मनुष्य जन्माचं फल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. माऊली सुद्धा सांगतात, आजी संसार सुफल झाला की माई, देखिले पाय
वेळो वेळा व्हावा पांडुरंग बाप रखुमा देवीवरो न विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता संसार कोणता संसार सुफल झाला दोन्ही घ्या कारण आपल्याला यावरल्यावर त्यांची तर जायचं आहे ना हाय मी एक संसार आहे आणि जगद्गुरु आद्य जगद्गुरु शंकराचार्याने सांगितला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम ये संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम मूढ मते भज गोविंदम येणीची शरीरे शरीरा येणे सरे किंब गुना येर धारे शिरा पडे विठ्ठल हे मनुष्य जन्माचं फल तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे भगवंताचं दर्शन झालं तुका म्हणे जन्म आले ही फले मनुष्य जन्माचं याला म्हणतात परमप्रयोजन आणि हे बाकीचं आपण जे करतो आयुष्यभर ते अवांतर प्रयोजन महत्वाचं दहाव्याला येणं हे महत्वाचं आहे दशक्रिया विधीला येणं हे महत्वाचं आहे मग जाता जाता पाहुण्याला भेटून गेलं ते अवांतर प्रयोजन मुख्य प्रयोजन दशक्रिया विधीला येणं तसं मनुष्य जन्माचं परमप्रयोजन आहे भगवंताची प्राप्ती भगवंताचं दर्शन भगवंताचा साक्षात्कार ही व्यवस्था आहे याला म्हणतात अवांतर प्रयोजन हे झालं काय न झालं काय नाही इथं प्रत्येक जन्मात आपण केल्याची ही मनुष्य जन्माची फलप्राप्ती आहे संत स्वतः मुक्त झाल्याने दुसऱ्यालाही मुक्त करतात कपिल मुनी आपल्या आईला सांगतात शेवटी कारण ज्या वेळेस आई वडिलांचं लग्न झालं देवा होती माता कर्दम ऋषी आणि विरक्त होते ते म्हणजे मला आता संन्यास घ्यायचा मुलबाळ नव्हतं त्यांनी सांगितलं तसं संन्यास घेता येत नाही मुलगा झाल्यानंतर मग संन्यास घ्या म्हणले ठीक आहे थांबले पण झाली मुलगी म्हणजे चाललो मी संन्यास घ्यायला आपलं काय ठरेल म्हणले मुलगा झाल्यावर दुसरी मुलगीच झाली तिसरी मुलगी झाली भागवतामध्ये कथा आहे 7-8 कन्या झाल्या म्हणले ते प्रत्येक वेळेस सांगायचे मी चाललो संन्यास घ्या आपलं काय ठरेल मुलगा झाल्यावर मग त्यांचा अवतार झाला कपिल मुनी आणि मग म्हणले मी आता संन्यास घेतो आणि मग विरक्त महात्मे गेले भगवंताच्या चिंतनामध्ये संन्यास घेतला आणि मग आईचा अंत काळ जवळ आला देवाभूती मातेचा अंत काळ जवळ आला म्हणले आता ऋषी तर गेले तपाला आता मला कोण ज्ञान सांगेल मला कोण उपदेश करेन गीतेचा दुसरा अध्याय सांख्य योग ज्याने लिहिलं ते कपिल मुनी विठ्ठल आपल्या आईला उपदेश केला मुलगा आपल्या आईला उपदेश करतो ज्ञानाला वय नसतं बरं का मौली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानवृद्ध आहे ना उपजताची ज्ञानी हे वर्म जाणली 1400 वर्षाचे चांगदेव महाराज मुक्ताबाईला लोटांगण घालतात याला ज्ञानवृद्ध म्हणतात आपल्या आईला उपदेश केलाय कपिल मुनींनी आणि आईने चिंतन करता 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 मातृगायला देह ठेवला वरदान देऊन टाकलं इथं जो कोणी पिंडदान करीन त्याला सद्गती प्राप्त होईल नवे नवे भगवान परमात्मा राम अवतार स्वतः आले तरी विधी करतात प्रतिकूल अवस्थेत वनवासाचे तरी विधी करतात भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेस सगळं युद्ध झालं महाभारत युद्ध
आणि मग आता पांडवांचं तर फक्त पाचच जण राहिले होते आणि 6वा सात्यकी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बाकी सगळं सपाट झालं होतं. मग सगळ्यांची विधी भगवंतानं केले. त्यावेळेस भगवंतांना सगळ्यांची नावं घ्यायला सांगितले. कर्णाचं नाव घ्या म्हणले. जी स्वतः भगवान परमात्मा सुद्धा हा विधी जो आपण करतो हा शास्त्र सुद्धा आपल्याला सांगायचे. हे काय कुठून तरी आलं, लय पैसे झाले किंवा अंधश्रद्धा असं नाही. हे सूक्ष्म रूपानं त्या व्यक्तीपर्यंत प्राप्त होत असतं. काय तुम्ही दान पुण्य करणार नाही का? आता 7 दिवस ज्ञानदान झाले, गरुड पुराण झाले, रोज हरिपाठ आहे, आकडा आहे. मग ह्या योगाना, शुद्ध पुण्याच्या योगाना माते जे पाविजे ते शुद्ध पुण्य. नवे आपण ज्यांच्या दरबारात आहो भोले बाबाच्या, त्यांनी जो अवतार घेतला आद्य जगद्गुरु शंकराचार्य, त्यांनी सुद्धा हा विधी केलेला आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी अवतार म्हणजे तो भोले बाबाचा अवतार आहे. शिवगुरु आणि माता अंबा, माता आर्यंबा अफाट तपश्चर्या केलेली भगवान शंकराची, भरपूर तपश्चर्या केल्या आहे. आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाले. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. सगळ्यात प्रसन्न होणारा दैवत म्हणजे भोले बाबा विठ्ठल. तथास्तु म्हणले वर मागा. आता शिवगुरु वैराग्य होतं, कडकडीत वैराग्य, विरक्त महात्मा होते, त्यांनी काहीच नाही मागितलं. आई साहेब आले म्हणजे मागा काहीतरी. त्यांनी सांगितलं आमच्या वंशामध्ये शिवभक्ती घडावी, वंश शिवभक्ती घडावी, भगवान शंकराची उपासना घडावी. आता आमचं वय झालं म्हणले, म्हणजे त्या अर्थानं मुलगाच मागितला. विठ्ठल तथास्तु म्हटल्यानंतर मग जो अवतार झाला आद्य जगद्गुरु शंकराचार्य. आणि मग उपजताच नाही सगळं शास्त्र 3 वर्षात बरंच वेदशास्त्र पुराण उपनिषद पाठ झालेले. 3 वर्षानंतर वडील शिवलोकाला निघून गेलेले. शिवगुरु भगवंताचं चिंतन करता 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 देह त्याग केलेला आहे, भगवंत स्वरूपाला प्राप्त झालेले. आणि मग काही काळ शास्त्र्यांकडून सगळी विद्या शिकलेली आहे, पूर्ण विद्येमध्ये पारंगत झाले. 7 वर्षामध्ये 4 वेद शास्त्र पुराण सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आता संतांचं जीवन असतं जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट आणि मग सांगितलं आई मला संन्यास घ्यायचा आहे, परवानगी दे. आईच्या परवानगीशिवाय संन्यास घेत नाही असं धर्मशास्त्र सांगतं. विठ्ठल पंतांना सुद्धा संन्यास घ्यायचा होता पण परवानगीशिवाय नाही ना, पत्नीची परवानगी घ्यावं लागली, रुक्मिणी मातेची. तसं आद्य जगद्गुरु शंकराचार्य आईला सांगतात आई मला संन्यास घ्यायचा. म्हणजे बाळा आता मालक गेले, एकुलता एक आधार आहे मला, तू गेल्यानंतर माझं कसं होईल, आता वय झालंय, आता माझं जर शरीर पडलं तर माझा विधी कोण करीन, अंत्यविधी कोण करीन, रक्षाविधी कोण करीन, पिंडदान कोण करीन, मासिक श्राद्ध कोण करीन, वर्ष श्राद्ध कोण करीन, कारण हे शास्त्रानं सांगितलेली विधी आहे ना. आणि मला दुसरा कोणता आधार नाही. धर्म संकट पडलं महाराजांच्या समोर. अवतार तर धर्म कार्य करताय,
आणि इकडे मोठं कोर्ट आहे. आई सकल तीर्थाची या धुरी जी का माता पितरी दयाच्या शेरी शरीर लोणकीजी म्हणले. सगळ्यात मोठं तीर्थ माय बाप काशी तेने न जावे तीर्थाशी. पण ते तीर्थ आपल्याला कळाना. आपण कलियुगातले कुंडलिका आहोत. ह्या परिवारानं बाकी सेवा केली बरं का. प्रत्यक्ष पाहिलं आपण. शेवटी आईला उठता येत नव्हतं. सगळी सेवा केली या मंडळीने आणि सेवेचं फल मिळत असतं महाराज. चालतं बोलतं ब्रह्म आहे ना. त्याची जर सेवा केली तर आपल्याला आशीर्वाद भेटत असतो महाराज. आणि मग आईची परवानगी भेटत नाही. संन्यास घ्यायचा आहे. जगाला परमार्थ सांगायचा आहे. सगळं मंडळ मिश्रा वगैरे त्यावेळेस सगळं द्वैत मारलेलं आहे. करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना विठ्ठल विठ्ठल. प्रसंग आहे. तिथे एक लीला घडलेली आहे. केरळमध्ये कलाडी नावाची नदी आहे. छोटासा गाव आहे. आणि आई धुण्याकरता गेली आणि महाराज सुद्धा आई बरोबर गेले. महाराज गंगेमध्ये स्नान करतात. आई धुणत होती त्यावेळेस तिथे एक प्रसंग घडला. लीला घडली. मगरीनं महाराजांचा पाय धरला. आता पाण्यामध्ये मगरीची शक्ती जास्त आहे. गजेंद्र मोक्ष आपल्याला माहिती आहे भागवतातला. मगर महाराजांना पाण्यात ओढती आणि महाराज बाहेर ओढतात. असं धर्म संकट आहे. आता काय करायचं. मग आईला सांगतात आई आता तरी मला तू संन्यास घ्यायला परवानगी दे. निदान मी मनानं तरी संन्यास घेईन जाता जाता. आता ही मगरी काय मला सोडत नाही म्हणजे तिची शक्ती फार मोठी आहे. मगर आता मला गिळून घेणार आहे म्हणले. आईला काकुळती ना अंतकरणापासून महाराज म्हणतात आई तुम्हाला आता परवानगी दे. शेवटच्या श्वासाला तरी मी मनानं तरी संन्यास घेईन. तरी माझा दुसरा जन्म होईल म्हणजे नवा जन्म वाचलो तो वाचलो. मग आईचं अंतकरण आईशी कळवळ्याची जाती करी. आईला सांगितलं बाळा सुखाचा राय संन्यास घे म्हणले पण सुखाचा राय मोठ्या कोर्टाची परवानगी मिळाली. बाहेर आले. मगरीनं सोडून दिला. आता ती लीला होती. भगवंताची लीला होती. आणि मग बाहेर आल्यानंतर घरी आले. दुसऱ्या दिवशी स्नान केलं. पूजा झाली. आईचं श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत म्हणले आई आता मी निघालो. मी आता संन्यास दीक्षा घेण्याकरता निघालो. त्यावेळेस आई पुन्हा रडायला लागली. म्हणले बाळा तू चाललाय आता पण आता माझा अंत काळ ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस माझं कोण करीन म्हणले. सगळी कोण सेवा करीन. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं आई अजिबात काळजी करू नको म्हणले. तू अजिबात काळजी करू नको. ज्या क्षणी तू माझं स्मरण करशील त्या क्षणी मी तुझ्या समोर प्रगट होईल म्हणले. तू फक्त भगवंताचं नामस्मरण कर. भगवंताच्या नामामध्ये अशी शक्ती का काळ सुद्धा पळतोय म्हणले. दड दड पळतोय म्हणले. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. शिवनाम
दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडी अरे शिव नाम शीतळ मुखी सेविपा कापडी अरे देह भाव जेथे वीरे माऊलीचं प्रमाणे काळ सुद्धा तिथं थांबत नाही जगा काळ खाय आम्ही माथा घेला पाय. आणि मग महाराज निघून गेले. आई भगवंताचं चिंतन करते. महाराज निघून गेल्यानंतर गोविंद पादाचार्यांकडून संन्यास दीक्षा ग्रहण केलेली आहे आणि धर्माचं कार्य केले. चारी दिशेला 4 पीठ निर्माण केलेले आणि त्या 4 पीठावर शंकराचार्य गादीवर बसवलेले. आणि ही भागवत धर्माची पताका अख्ख्या भारतामध्ये अद्वैत मत सगळ्याचं खंडन करून एक तत्व आहे ब्रह्म सत्य जगत मिथ्या. विठ्ठल महाराजांनी पूर्ण भारत पायी भ्रमण केले. पूर्ण भारत पायी भ्रमण केलं आणि भागवत धर्माची पताका. आणि मग आईचा अंतकाळ जवळ आल्यानंतर आई भगवंताचं नामस्मरण करते. महाराजांनी सांगितलं होतं माझं स्मरण कर. मग आईनं आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचं स्मरण केलं अंतकाळी. तर आद्य जगद्गुरु शंकराचार्य लगेच प्रगट झाले समोर. प्रगट झाल्यानंतर आईला आनंद झाला. आईला मांडीवर घेतलं. आई आता काय घाबरू नको म्हणले. तुझे सगळे कार्य तुझे सगळे विधी सगळं करणार म्हणले. यथा योग्य शास्त्रानं सांगितल्या पद्धतीनं आईला मांडीवर घेतलं. अंत कालेच मामे स्मरण मुक्त्वा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. केला होता अट्टहा शेवटचा प्रत्येकाला वाटतं आपला शेवट गोड व्हावा. गोड म्हणजे चांगला. गोड म्हणजे भगवंताच्या चिंतनात आपलं सहज शरीर पडावं. पण प्रयत्न करत नाही आपण. प्रत्येकाला वाटतं ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला सुद्धा वाटतं आपलं चांगलंच व्हावं. का पाहे पा मनुष्य जात सकळ स्वभावताच भजन सगळं परी ज्ञाने विन नासले कल्पो नये ते कल्प लागले अनेक. तात्पर्य मातोश्री भगवंताचं चिंतन करता 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 भगवंताचं चिंतन करता करता शिवलोकाला निघून गेल्या. म्हणजे ते खरं जन्माचं फल आहे. ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे
सद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची. ढिकोर दिलेला आहे कृत्याचा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी, आता दिवस निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. तुका म्हणे मुक्ती, गेल्यावर मुक्ती नाही, असताना विहीची विधी ही तुका म्हणे मुक्ती बाळा. गुण कुसुमांची माळा, वैराग्य निरपेक्ष गळा दिवसी तशी. अशा वैराग्य ज्याच्याकडे कडकडीत वैराग्य आहे, असे आद्य जगद्गुरु शंकराचार्य आपल्या मातेचं खरं हित करतात. जन्मा आलो त्याची आजी फळ झाले साचे. आणि मग देह ठेवल्यानंतर तिथं थोडं धर्मसंकट आलं परत महाराजांवर. संन्यासाला विधी करता येत नाही. संन्यास ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस सगळे विधी स्वतः केलेले असतात. बिरजा भाऊ स्वतःचं पिंडदान स्वतः केलेलं असतं. सगळे ब्राह्मण मंडळी, शास्त्री, पंडित, विद्वान लोक जमा झाले ना, ते आता ते सगळे तिथं. म्हणले तुम्हाला विधी करता नाही येणार म्हणले आईचा. मी तर आईला शब्द दिलेला आहे म्हणले, सकल तीर्थाची याद्वारे आईला मी वचन दिलेलं आहे म्हणलं, सगळं तुझे विधी करून मी कुठून आलोय म्हणले आईचा विधी करण्याकरता. ते म्हणले तुम्हाला विधी करता येणार नाही, हा विधी तुम्हाला करता येणार नाही. त्यांनी बहिष्कार टाकला आणि तुम्ही जर विधी केला तर आम्ही कोणीच येणार नाही म्हणले विधीला. सगळे शास्त्री पंडित सगळ्यांनी बहिष्कार टाकला. आता काय करायचं, धर्म संकट पडलंय ना. इकडं तर आईला शब्द दिलाय, वचन दिलंय, आता काय करायचं. आणि मग महाराजांनी ठरवलं काही असो, सगळ्यात महत्वाचं कोर्ट म्हणजे आई, सकल तीर्थाची. आणि मग शेवटी सगळे बहिष्कार टाकला, निघून गेले. महाराजांनी आपल्या घरासमोरची तरसली एकट्याने, स्वतः आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी स्वतःच्या घराच्या समोर एकट्याने चिता रचली. स्वतः एकट्याने आईला उचललं, एकट्याने आईला स्नान घातलं, स्वतः चितेवर ठेवलं आणि स्वतःच्या हाताने अग्नी दिला. आजही बी तिथं अशी प्रथा आहे, आजही घरासमोर विधी होतोय. आज 1100-1200 वर्षाचा इतिहास आहे आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा. आजही तिथं अशी प्रथा आहे, विधी हा घरासमोरच केला जातोय. महाराजांनी केला म्हणजे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवीती, ये रती अनुष्ठिती सामान्य सकल. जर संतांनी आपला अंगीकार केला
केला संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ भागलिया मज वाहतील कडे त्यांची नि जोडे हा का म्हणे शेष सेविना वडी वचनाना मुडी शेवटी संतांनी अंगीकार केला ना मातेचा तेच मला सांगतात तुम्ही सांभाळलेली संगती दुसऱ्या चरणामध्ये तुम्ही सांभाळिले संगती 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 बळनीरा सारे कंदी बळनीरा सारे कंदी तुम्ही सांभाळिले संगती तुम्ही सांभाळिले संगती तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती पण भय कशाचं भय बऱ्याच प्रकारचे भय ना आपल्याला पण सगळ्यात मोठं भय जर असेल तर जन्म मृत्यूचं भय आता जन्म तर झाला आपला मृत्यूची भीती आहे ना आपल्याला प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे कोणाला मृत्यूची भीती नाही आपण 4-5 वर्षापूर्वी अनुभवलंय चांगले चांगले सत्ताधीश असतील पैशावाले असतील सम्राट असतील प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे ना काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा कोणी सोडित नाही सोडविना राजा प्रत्यक्ष पाहतोय आपण तिथं सत्ता कोणची चालत नाही का म्हणे तुला सोडविना कोणी का चक्र पाणी आणि संत आणि देव वेगळे नाही देवते संत देवते परीक्षिती राजाला एवढा शाप दिलेला होता का 7 दिवसामध्ये मृत्यू आहे 7 दिवसामध्ये मृत्यूची भीती केली ना शुकाचार्य भेटले ना म्हणजे संत आपली फक्त भीती घालू शकतात बाकी या विश्वामध्ये सगळ्यात मोठी भीती असेल तर मृत्यूची भीती महाराज प्रत्येकाला आहे असं कोणी आहे का त्याच्यामध्ये बाकीचे आजार कोणाला असतील कोणाला नसतील पण सगळ्यात मोठं जर भीती असेल तर मृत्यूची भीती आहे आणि तिथं दुसरी कोणती सत्ता चालत नाही महाराज तिथं वशिला चालत नाही तिथं पैसा चालत नाही तिथं काहीच चालत नाही तिथं सोडवणारे फक्त एक संत आहे आणि एक भगवान परमात्मा आहे म्हणून दास्यत्वे निकट हनुमंते केले म्हणून निधी केले रामचरण विठ्ठल ढेकूर कधी येतो आपल्याला ओरिजिनल ढेकूर कधी येतो आता ते बरं ढेकर आता नाही ढेकर जरी गळत गेला तर त्याला मजा नाही थोड्या वेळा आता प्रसाद आहे ना प्रसाद भरपूर सेवन केला एक तांब्याभर पाणी प्याल्यानंतर आपोआप ढेकूर येईल तसं जीवन कधी कृत्य होतं 7 दिवस परीक्षिती एकाग्र चित्तानं श्रवण करतोय श्रवणी कीर्तने झाली ती पावन सनका दीक जाण परमभक्त झाली ते विश्रांती याचका सकळा जीवी जीवन काळा पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप सख्यपणे म्हणजे हे सगळी मालिका पहा तुम्ही हे सगळे मुक्त झालेले महापुरुष कशाना श्रवण भक्ती 1 नंबरला आहे जर संतांनी आपला अंगीकार केला आपण आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं चिंतने तद्रुपता
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रं दिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा. पांडुरंगाची वारी केली, संतांची वारी केली, पवित्र तुळशीची माळ घातली, ज्ञानेश्वर भागवत गाथा हरिपाठ काकड आयुष्यभर जर भगवंताचं चिंतन केलं तर भगवंत स्वरूपता प्राप्त होती. चिंतने चिंतने राम म्हणता रामच होईजे. आणि मग जो ढेकूर येतो तो कृत कार्याचा आहे. त्रिस्थिर चरणामध्ये कृत्य कृत्य दानो कृत्य कृत्य दानो कृत्य कृत्य दानो कृत्य 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 दानो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. म्हणजे काय हो, यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं अर्जुनाला. भगवंताला सांगितलं अरे देह स्वरूप नसून तू आत्मस्वरूपी, तू अमर आहे. अमर आहा खरे ती पहा खोटे न म्हणा देह माझा. मग भरवसा यथार्थ ज्ञान ज्या वेळेस होतं त्यावेळेस जीवन कृतार्थ होतं. गोपीचंदाची आई पहा ना, गोपीचंदाची आई सांगते अरे माझं जीवन कृतार्थ झालंय म्हणले, मला आता काळाची भीती नाही वाटत म्हणले. त्या जालिंदर नाथाने मला अमर केलं. काय तयारी असेल त्या मातेची. गोपीचंदन ऐकलं का? आई म्हणले आता तर राज्यावर बसलोय म्हणले मी. आता तरुण राजा आहे, तो चक्रवर्ती राजा आहे, तो सामान्य राजा आहे का? आता तर कुठे मी राज्यावर बसलो, तू मला जोग द्यायचा म्हणते म्हणले, संन्यास घ्यायचा म्हणते. जालिंदरनाथाचा अनुग्रह घे म्हणते. आणि काय तुझं जालिंदरनाथ गरीब गुरु म्हणले, अरे मी चक्रवर्ती राजा म्हणले, तो कुठं बसतो म्हणले. आता आपण सगळे नवनाथ वाचलं नाही. कुठं पाहिलं साधूचं कर्म पाहिलं का ज्ञान पाहिलं, साधूचं वैराग्य पाहिलं का ज्ञान पाहिलं? नाही महाराज, नाही ऐकलं. पण ती माता आहे, तिनं काय सोडलं नाही महाराज, तिनं त्याचं कल्याणच केलं महाराज. गोपी चंद गुरुच्या बोला राज्य सोडून मोसावी झाला. जीवन कृतार्थ होतात, जन्म आलो त्याची आधी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. कृत कृत्य झालो इच्छा केली. काय साधन केलं? जगद्गुरु तुकोबारायने आयुष्यामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण केलं. आवडी विठ्ठल गाईजे सगळे लाभ येतात. म्हणून आपण एकदा सर्व मिळून पांडुरंगाचं मोठ्या प्रेमानं भजन करू. विठोबार
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. म्हणले बाळा 7 दिवस तू भागवत ऐकतोय तुझी भीती गेली का मृत्यूची? हो म्हणले. 1 तास उरला खटवांग रायाशी भाग्य दशा कैशी सापडिला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला. भगवंताच्या नामापुढं काळाचं काही चालत नाही. यम धर्म सांगे दुता जाऊ नये तयाच्या अरे नामधारकाच्या शिवाला समजतं कारण तिथं भगवंताचं सुदर्शन चक्र आहे भगवंताच्या सत्तेपुढं काळाचा काही चालत नाही. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. तो कामने काळ तो कामने Oh
शके कधी तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आज मातोश्रींचा पूर्ण विधी झालेला आहे. सर्व परिवार, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची स्तुती नाही पण दशक्रिया विधीला इतकी शांतता, इतके आमच्याकडे तर 9ला इकडे तिकडे होते आणि निम्म्या लोकांचं लक्ष तिकडेच असतंय. तिकडे कावळा शिवायची वाट पाहिली की लगेच बाबाला सांगायला येते बंद करा बस करा. आता एवढी मंडळी ह्या वेळेला इतके शांत श्रवण करतात म्हणजे किती मोठं वैभव या गावचं. संस्कार आहे, श्रवणाचे अधिकारी महाराज आणि हेच आपल्या बरोबर येत असतं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन उपाय लाभाचे. हे धन मातोश्री आईने कमावलं आणि हे त्यांनी बरोबर घेऊन गेले. आपल्या सर्व परिवारावर संस्कार केले. मोठा परिवार आहे. आईचे पार मुलं नातू पंतू, आईचे 4 पिढ्या पाहिल्या ना आईने आणि त्यांच्या 4 पिढ्या माळकरी महाराज. अगोदरच्या 4 पिढ्या म्हणजे हे पवित्र कुळे म्हणून आपल्या गंगा भागीरथी गयाबाई राधाकृष्ण पाटील खोकले मातोश्रीने 10 दिवसापूर्वी येलुटीची यात्रा संपवली. भगवंत स्वरूपाला प्राप्त झाल्या. आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. त्यांना उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. सर्वच परिवार गंगा भागीरथी इंदुबाई निवृत्ती तुपे, श्री सखाराम राधाकृष्ण पाटील खोकले, श्री दत्तू राधाकृष्ण पाटील खोकले, श्री हरिभक्ती परायण शिवनाथ राधाकृष्ण पाटील खोकले, सौ मंदा सुभाष पाटील ठोठे रोठे, सौ सरला पंजाराव पाटील डोंगरे मुलगी. सर्वच हा परिवार सर्व आध्यात्मिक क्षेत्रातला परिवार आहे. आपण हनुमंतरायाच्या चरणी भगवान भोलेबाबाच्या चरणी प्रार्थना करू. आईला उत्तम गती प्राप्त होती. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भगवंत स्वरूपता प्राप्त व्हावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करू. माऊलींच्या चरणी प्रार्थना करू. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले तर माझे ते उरले ऐक पण तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचवणी तुमची विठ्ठले झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पी. ज्ञानेश्वर भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. बजरंगबली हनुमान की जय. सब संतन की जय. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. आपल्या परिवारातर्फे सर्वांना विनंती आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. नाही चालू आहे बरं का.